नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. नेवासा ॲडव्होकेट रियाज पठाण खून प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल, 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात 2013 साली घडलेल्या बहुचर्चित ॲडव्होकेट रियाज जमशेद पठाण वय 49 यांच्या खून प्रकरणी अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश S.B. कचरे यांनी 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पुरेसा व सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने 5 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात राज्य शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. खटल्याची पार्श्वभूमी: 16 सप्टेंबर 2013 रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भर दिवसा ॲडव्होकेट रियाज पठाण यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार एका खून प्रकरणात ॲडव्होकेट पठाण यांनी साक्ष दिल्याच्या गैरसमजातून आरोपींनी कट रचून हा खून केला होता. घटनेच्या दिवशी आरोपी प्रवीण पोपट खरचंद याने पिस्तुलातून सलग 3 गोळ्या झाडल्या, तर त्याच्या साथीदारांनी ॲडव्होकेट पठाण यांचे हात पकडून ठेवले होते. घटनेनंतर पोलिसांनी प्रवीण खरचंद याला घटनास्थळावरून पिस्तुलासह ताब्यात घेतले होते. सरकारी पक्षाचे युक्तिवाद ठरले निर्णायक. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 29 साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली. बचाव पक्षाने मांडलेला CCTV फुटेज आणि आरोपींचा अलिबीचा दावा उलट तपासणीत खोडून काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शी साक्ष, शवविच्छेदन, पोस्टमॉर्टम अहवाल तसेच रासायनिक विश्लेषण CA अहवाल तसेच अन्य भक्कम पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले. शिक्षा झालेल्या आरोपींची नावे: न्यायालयाने खालील 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे, आबाजी उर्फ भगवान रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुला, सचिन चंद्रकांत चव्हाण, सादिक शेख. निर्दोष मुक्त झालेले आरोपी: सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने खालील 5 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अशोक जगताप, सत्यवान सोनकांबळे, विलास जरे, सोपान गाढे, सुनील उर्फ सोन्या परदेशी. सुमारे 13 वर्षे न्यायप्रविष्ठ असलेल्या या बहुचर्चित खटल्याचा अखेर निकाल लागला असून अहिल्यानगर जिल्ह्यात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे. KNH 24 साठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर. दिनांक 16/9/2013 रोजी नेवासा तहसील कार्यालयात एक दस्तऐवजाच्या नोंदणीकरता त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गेले असताना त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांच्यावरती एकूण जवळजवळ 12 आरोपींनी त्यांच्यावरती कट रचून आणि एका आरोपीने त्यांच्यावरती पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. पाठीमागून त्यांना 3 गोळ्या मारण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे त्या क्षणी त्यांना ताबडतोब रियाज पठाण यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि नेवासा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या खटल्याचं वैशिष्ट्य असं की या खटल्यात जो प्रमुख आरोपी प्रवीण पोपट खरचंद, ज्याने रियाज पठाण यांच्यावरती पाठीमागून 3 गोळ्या झाडल्या, त्याने मी अज्ञानी आहे, माझ्या विरुद्ध हा खटला चालू शकत नाही अशा रीतीचा बचावचा पवित्रा घेतला होता. अर्थात सरकार पक्षातर्फे आम्ही तो पवित्रा खोडून काढला आणि न्यायालयाने देखील तो मेजर आहे, सज्ञान आहे असा एकूण निर्णय दिला होता. परंतु या सगळ्या खटल्यामध्ये एकूण यातील आरोपी सोपान गाढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कट रचला होता असा न्यायालयात सरकारी पक्षाचा आरोपी होता. सरकार पक्षातर्फे आम्ही न्यायालयात स्पष्ट सांगितलं की एकूण 7 जणांच्या विरुद्ध पुरावा आहे, बाकीच्यांच्या विरुद्ध कटाचा प्रत्यक्ष पुरावा नाही. त्यामुळे न्यायालयाने इतर उर्वरित आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. परंतु यातील 7 एकूण आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्यातील हा खटला चालू असताना जो मोहन लष्करे हा फरार झाला, कारण कदाचित त्याला याची आपल्याला शिक्षा होईल भीती वाटत असल्यानेच तो इथून या खटल्यात बरा झाला. आरोपींनी स्वतःच्या बचावाकरता एकूण 3 साक्षीदार तपासले. त्यातले 2 आरोपी मोहन लष्करे आणि सादिक बशीर शेख
ही या खुनाच्या घटल्यावेळी आम्ही नव्हतो, तर आम्ही नेवासा फाट्यावरती तिथे होतो अशा रीतीचा पवित्रा घेतला होता. त्याचे उलट तपासणी आम्ही घेऊन तो त्याचा पवित्रा खोडून काढला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये या एक पठाण गँग आणि गाढे गँग अशामधलं या गँगमधलं वैमनस्य होतं अशा प्रकारचा एक प्रचार या क्षणी आरोपींतर्फे करण्यात आला होता. तो मुद्दा देखील आम्ही खोडून न्यायालयात काढला होता आणि या एकूण 7 आरोपींना ही शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे. त्याचप्रमाणे दंड देखील ठोठावला. आम्ही सांगितलं 3 आणि 5 आरोपींची निर्दोष सुटका झाली. 5 या खटल्यात एकूण 12 आरोपींच्या विरुद्ध नेवासा पोलीस बरोबर आहे ना. या खटल्यामध्ये नेवासा पोलीस स्टेशनने एकूण 12 आरोपींच्या विरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. त्यापैकी 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. 5 आरोपींच्या विरुद्ध पुरावा नसल्यामुळे आम्हीच न्यायालयाला विनंती केली होती की उर्वरित या 5 आरोपींना सोडण्यात यावं. न्यायालयाने ती विनंती मान्य करून 5 आरोपींना सोडून दिलेला आहे. हा अत्यंत खळबळजनक खटल्याचा निकाल अहिल्यानगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कचरे साहेब यांनी आज निकाल दिला. 17 नोव्हेंबर 2018 पासून याची सुनावणी सुरू होती. आज खूप वर्षानंतर निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये काही जे मुख्य आरोपी जे या खटल्या दरम्यान फरारही झाले होते किंवा त्यांना जामिनाला आल्यानंतर त्यांचा जामीन रद्द करण्याची देखील अपील झाली होती, अशा आरोपींची देखील निर्दोष मुक्त होत आहे. काय सांगू? नाही, ज्यांनी कट रचला होता आणि ज्यांच्या विरुद्ध कुठलाही कटाचा पुरावा सरकारी पक्षाला मिळाला नसल्या कारणाने त्यांना सरकारी वकील या नात्याने आम्ही न्यायालयात स्पष्ट सांगितलं होतं की त्या 5 आरोपींच्या विरुद्ध भक्कम पुरावा नाही, कारण त्यातील सोपान गाडे हा तुरुंगात पुणे येथील होता आणि तिथे बसून त्याने कट रचला होता. पण त्या संदर्भात तपास यंत्रणेला तो पुरावा तसा गोळा करता आला नव्हता. त्यामुळे या स्पष्टपणे आणि याच्यात आम्ही न्यायालय प्रतिपादन केलं होतं. पण 7 जण ज्यांनी आरोपी नंबर 1 ने प्रवीण खर्चरने ऍडव्होकेट रियाज पठाण यांच्यावरती गोळीबार केला, त्यावेळेला इतर 2, 3, 4 आरोपींनी आणि 5, 6, 7 आरोपींनी त्यांना ऍडव्होकेट रियाज पठाण हात धरले होते अशा रीतीचा पुरावा देखील